ते सातत्याने म्हणतात की पक्ष त्यांना मिळणार आहे। माझा एकच प्रांजळ प्रश्न त्यांना आहे की पेपर फुटला आहे का काही गोलमाल आहे का एक अदृश्य शक्ती आहे दिल्लीची जी त्यांना सारखी सांगते की पक्ष आणि चिन्ह तुम्हालाच मिळणार आहे। सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। पण सातत्याने ज्या लोकांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती अशी दिसते, कारण का ते सातत्याने म्हणतात की पक्ष त्यांना मिळणार आहे। माझा एकच प्रांजळ प्रश्न त्यांना आहे की पेपर फुटला आहे का काही गोलमाल आहे का एक अदृश्य शक्ती आहे दिल्लीची जी त्यांना सारखी सांगते की पक्ष आणि चिन्ह तुम्हालाच मिळणार आहे। पण शेवटी हा जो खेळ खंडोबा महाराष्ट्रात लावला आहे तो या अदृश्य शक्तीचाच आहे। मराठी माणसाचा आनंद सुख यांना दिसत नाही। 3 गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। एक तर आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्ष फोडला, त्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची काय परिस्थिती ते करू पाहतात हे तुम्ही बघताय। त्यानंतर मराठी माणूस देवेंद्र फडणवीसांना डिमोशन दिलेलं आहे। त्याच्यामुळे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करणं, महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राचा विकास इन्व्हेस्टमेंट येणारी आहे दुसऱ्या राज्यात पाठवणं, हा सगळा महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणं आणि महाराष्ट्र सातत्याने गोंधळात कसा राहील हे करण्याचं पाप एक अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करत आहे आणि ते साधारणपणे सगळ्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या बाजूनी दिसतंय। पहिला मुद्दा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काश्मीर टू कन्याकुमारी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा NCP हे पक्ष कोणी काढला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी 25 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्याच्यामुळे हा पक्ष या अदृश्य शक्तीला आदरणीय पवार साहेबांकडून काढून घ्यायचं आहे। हे पाप हे दिल्लीच्या या अदृश्य शक्तीचं आहे। आज पहिल्यांदा पवार साहेबांना निवडणूक आयोगासमोर हजर राहावं लागतंय। नाही हजर नाही, आज गेले सुनावणी सुनावणी दॅट इज हिज चॉईस। त्यांना बोललेलं नाही आहे, दॅट्स हिज चॉईस। काय होईल असं वाटतंय? काय माहिती, जर अदृश्य शक्तीचा विजय झाला तर काय करणार। पण आणि अदृश्य शक्तीवर मी आरोप एवढ्यासाठीच करतेय की त्या गटाचे काही नेते सातत्याने परीक्षेला बसायच्या आधीच रिझल्ट सांगतात। आता तुम्ही परीक्षेला बसलेला पण नाही, तुम्हाला रिझल्ट कसा माहिती? त्याच्यामुळे काहीतरी गोलमाल असण्याची शक्यता असं अनेक लोकांच्या मनात वाटतं। आता 4 वाजता सुनील तटकरे यांनी प्रेस घेतली, त्याच्यामध्ये म्हटले लोकशाही आमच्या बाजूने आणि चिन्ह देखील आम्हाला मिळेल, पक्ष देखील आम्हाला। मी खरं सांगू, ते स्वतःला एका पक्षाचे अध्यक्ष म्हणतात। दुर्दैव आहे की ज्या महिला धोरणाचं वोटिंग मतदान या देशाच्या सगळ्यात उच्च सभागृहात झालं, या भारताच्या पार्लमेंटमध्ये, तिथे जेव्हा महिला धोरणाचं मतदान झालं ते गृहस्थ तिथे गैरहजर होते। ते मुंबईला गेले होते। अनेक मोठ्या लोकांच्या गणपतीला जायला त्यांना वेळ होता, पण पार्लमेंटमध्ये महिला धोरणाला मतदान करायला त्यांना वेळ नव्हता। हे दुर्दैव आहे की अदृश्य शक्ती ह्या लोकांना साथ देते, ज्यांना महिलांबद्दल काहीच आदर नाही आहे। नाहीतर आदर असता तर ते नक्की मतदानाला थांबले असते। ताई, आपल्याला तोडीस तोड उमेदवार भाजपकडे नाही, म्हणून आता भाजपच्या वतीने सुनेत्रा पवारांचं नाव आपल्या विरोधात लढण्याचं येते, काय सांगा? एक तर मी लोकशाहीवर विश्वास ठेवते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातलं सगळ्यात उत्तम संविधान दिलेलं आहे। जेव्हा एखादं इलेक्शन येतं कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह आहे। कारण का मी दडपशाहीवर विश्वास ठेवत नाही, मी लोकशाहीवर विश्वास ठेवते। 3 वेळा भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात लढलेला आहे आणि 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष लढेल आणि त्यांना कॅन्डिडेट कुणाला द्यायचा आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, तो माझा प्रश्न नाही। घरातला जो उमेदवार दिला जातोय आणि त्यामध्ये फाईट अनाउन्समेंट केली आहे का? नाही, अशी चर्चा सर्वत्र रंगू लागलेली। म्हणजे एकंदरीत सगळे जे पुढारी आहेत कुठले पुढारी? ज्या बारामतीत असून द्या, इंदापूर, कोण म्हणले?
एकंदरीत चर्चेला उदाहरण आहे. चर्चा अशी नाही, नावानी सांगा. बावनकुळे म्हणालेत का? त्यांची लोकसभेची लिस्ट अनाऊन्स झाली आहे का? म्हणजे भारतीय जनता पक्षाची लिस्ट अनाऊन्स झाली आहे का? सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली जयंत पाटलांनी की बाबा जे आमदार फुटून गेले त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई असा आदेश जे आहेत ते अध्यक्षांना करावा असं आपल्या वतीने दाखल करण्यात आल्याची मागणी आहे. मी तुम्हाला खरं सांगू, हे दुर्दैव आहे की केंद्रातला अदृश्य हात, ज्या माणसाने उभं आयुष्य 60 वर्ष या भारताच्या सेवेसाठी केली, त्याच माणसाला ज्याला ह्याच सरकारनं पद्मविभूषण दिलं, त्याच्या कामाचं कौतुक केलं, फक्त ती व्यक्ती त्यांचं ऐकत नाही म्हणून त्याला त्याच्या घरातून बाहेर काढण्याचं पाप ही अदृश्य शक्ती करते. ही दुर्दैव तुम्ही बघा की भारताचं राजकारण कशावर आलंय की 83 वर्षाच्या माणसाला त्यांचं ऐकत नाही म्हणून त्याला त्याच्या घरातून बाहेर काढायचं हे पाप ही अदृश्य शक्ती करते. हे नवीनच भारतातलं राजकारण मी बघते. ते सुसंस्कृतपणे बद्दल बोलतात आणि काय शब्द वापरतात बाई, दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बऱ्याच वेळा म्हणतात की हे जे झालं पाहिजे हे चांगलं पारदर्शक झालं पाहिजे. तर कुठल्या भारताच्या संस्कृतीमध्ये आपल्या 80 वर्षाच्या नेत्याला, ज्याला अनेक वेळा लोक विठ्ठल म्हणतात, आमचे वरिष्ठ नेते म्हणतात, आणि मग वेळ येते तेव्हा त्याला त्याच्याच घरातून बाहेर काढायचं पाप ही अदृश्य शक्ती करते. ही भारताची संस्कृती नाही आणि आम्ही ह्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने देतो. नांदेडमध्ये जी घटना झाली त्याच्यावर कोर्टाने देखील राज्य सरकारला पडलं. 97 डॉक्टरची गरज असताना फक्त 47 डॉक्टर का घेतली आणि फक्त ही जबाबदारी एकट्या मागे ते एमडीची नाही आहे, डीनची नाही आहे, सगळ्यांची जबाबदारी एकट्या डीनवर चालणार नाही. डीनची जबाबदारी ना, डीनला कसं तुम्ही धरता? हे ट्रिपल इंजिन सरकारचं पाप आहे. मी सातत्याने म्हणते की हे जे लोक गेले आहेत त्यांची हत्या केलेली आहे या इंजिन सरकारने, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. नुसते येऊन गेले आणि फिरून गेले का? टुरिस्ट स्पॉट नाही आहे, ते हॉस्पिटल आहे. का नाही मंत्री थांबले तिथे 8 दिवस? का नाही संभाजीनगरला गेले? का नाही नागपूरला गेले? नांदेडला 8 दिवस टळ ठोकून बसायला पाहिजे होतं. होत आहेत कशा? कालही परत 14 झाल्या. हे कॅज्युअल सरकार आहे. ईडीची नोटीस पाठव, त्यांना घर फोड, पक्ष फोड, असलेच उद्योग ह्या ट्रिपल इंजिन सरकारला माहिती. पैसे सरकारकडे ना शाळांसाठी पैसे. काल देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की आम्ही अजितदादांना 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री नाही तर 5 वर्षासाठी मुख्यमंत्री करून दाखवणार. खरंच त्यांचा शब्द खरा ठरेल? माझा देवेंद्रजींवर पूर्ण विश्वास आहे आणि नक्कीच ते 2024 मध्ये 5 वर्ष दादाला मुख्यमंत्री करणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. माझी एकच अट असेल देवेंद्रजींना की त्यांच्या आधी मला दादाला हार घालायला द्या. पहिला हार मी घालणार दादाला, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मला आनंद वाटतोय की ज्या काँग्रेस मुक्त भारत जे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न होतं त्याच्यात आज अतिशय मोठ्या मनाने, म्हणजे त्यागाच्या मनाने, तेच म्हणतात की भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे आणि त्या मोठ्या भावानी फक्त त्यागच केला पाहिजे असं देवेंद्रजींचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्या म्हणण्याला मला आनंद वाटतोय की काँग्रेस मुक्त भारत जे आहे त्याच काँग्रेसला महाराष्ट्राचं 5 वर्ष मुख्यमंत्रीपद देत आहे. किती मनाचा मोठेपणा. आणि भारतीय जनता पक्षाच्या समस्त ज्यांनी 60 वर्ष ह्या पक्ष मोठा करण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, कष्ट केले, इलेक्शनला जिंकले, हारले, पण संघर्ष केला, त्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे 105 MLA, त्यांचे सगळे कार्यकर्ते, या सगळ्यांना मी खूप मनापासून आभार मानते की संघर्ष तुम्ही केला, पण जेव्हा चांदीच्या ताटात ताट भरलेलं जेवणाची वेळ आली तेव्हा काँग्रेस पक्षाला तुम्ही संधी दिली. याबद्दल भारतीय जनता पक्षाचे खूप खूप आभार. थँक्यू.